हॅलो. हॅलो. हा, येतोय का ताई आवाज हा आता? हा, येतोय थोडा थोडा आवाज. हा हा हा. काय अनुभव आला ताई? तुमच्या आवाजातच काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. काय झालं? असे तार येतोय. वाजल्यासारखं. काय होतंय? तार तार कशी वाजते विण्याची तसा आवाज येतोय. अरे बापरे, तिकडे इकडे तर बरोबर येतोय तुमचा. हो का? हा. काय अनुभव आला ताई? आज आहे ना, म्हणजे असा अनुभव आला हा हा की नाही का मी देवपूजा वगैरे झाली, माझी रोजचे स्वामींना अभिषेक वगैरे असतो. हा 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 हा. तर मग माझी सगळी पूजा असते. सूर्यनारायणची पूजा असते, औदुंबराची असते. अरे बापरे. हो, उंबराची म्हणजे आपल्या दरवाजाची पूजा हा, असते. उंबरठा. उंबरठा. उंबरठ्याची, हो, तुळशीची पूजा असते. आणि ती झाल्यानंतर मग मी ही करत असते स्वामींची. हा हा हा. तर मी पूजा वगैरे सगळी मांडणी वगैरे झाली, पूजा झाली, आरती बिरती झाली सगळं. हा हा. मी जप करायला बसले बरं का मी. अच्छा. तर तर मी काल एक अनुभव ऐकला होता ना, एका मुलीचा, नाही का, माळ अशी गोल गोल फिरते. हा हा, फार जुना अनुभव येतो. हो, तो जुना अनुभव आहे, पण मी गेल्या वर्षी ऐकलेला होता तो. अच्छा अच्छा. हा हा हा, आणि काल बाय चान्स काय झालं, हा. काल मी दुपारची अशीच बसले ना, तर मग तो अनुभव आला. मी म्हणलं हा तर अनुभव मी ऐकलेला आहे, तरी पण मी पुन्हा परत ऐकलं तो अनुभव. अच्छा. हा हा. तर मग ती मुलगी बोलायची ना, गोल 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 गोल, हो माळ गोल गोल फिर, मागे हो. पुढे मागे पुढे, तशी ते ऐकलं मी. आणि मग माझी जपमाळ वगैरे झाली. एक दत्त महाराजांची केली, एक स्वामींची केली, हा आणि एक तारक मंत्र केला. हा. तर मग एकदम असं अचानक मनात आलं, नाही का, म्हणलं स्वामी, काल त्या मुलीचा मी असा अनुभव ऐकलाय, नाही का, माळ नाही का गोल 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 फिरा, माळ गोल 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 फिरा, मागं पुढं मागं पुढं. मग माझ्या मनात आलं, मग मी पण ते करायला लागले बरं का. आई गो. हो, आणि ते काय आलं बरं का, आधी आहे ना, हळूहळू अशी नाचायला लागली बरं का ती माळ. अच्छा. हा. हळूहळू अशी नाचायला लागली, आणि नंतर एकदम अशी मागं पुढं मागं पुढं मागं पुढं व्हायला लागली. अरे बापरे. हा हा. हो, मी म्हणलो कमाल आहे बाबा. म्हणलं हा. स्वामी लगेचच धावून येते ते. खरंच खरंच. मग व्हिडिओ काढला का तुम्ही? अहो, व्हिडिओ मला आहे ना, डाव्या हाताने जमनच ना काढायला. अच्छा. हा. तर मग आज कुणीतरी पाहिजे ना व्हिडिओ काढायला. मी बरोबर काढलं, बरोबर. पण फक्त तेवढं माळायचं आलं, म्हणजे व्हिडिओ आला असताना तर मग बघण्यासारखं होतं ते. हा हा. ती अशी नाही का, अशी जोरात मागं पुढं व्हायची. आणि मग मी काय केलं, मग म्हणलं स्वामी थोडं बंद करा, कारण घरात पण लोक आहे ना, म्हणतील ही कव्वाची बसली देवा पुढे जाऊन, ओरडतात ते. आणि मग मी बंद केलं. म्हणलं स्वामी घरात कोणी नसल्याला मग मी संध्याकाळून परत तसंच ट्राय करेन. नको नको, ते कसं स्वामींना त्रास दिल्यासारखं होतं. नाही केंद्रे कसं दादांनी म्हणजे, नाही सांगितलंय ना ते करायला. हो, म्हणजे असं व्हिडिओ दाखवायला तुम्हाला. हो. अच्छा अच्छा. हा हा हा. हा, तर खरंच इतका इतका मला आनंद झाला, काय सांगू. लय आनंद झाला. आनंद म्हणलं होणारच ना ताई. किती छान ना. हो, आणि तुम्हाला नाव गाव सांगायचंय? मी तुम्हाला सांगते, फक्त मग बाहेर हे करू नका. नाही नाही, मग जाईल ताई. मला तर माहित आहे तुमचं नाव गाव सगळं. हा, पुण्यातलेच आहे मी. हो, माहित आहे, मला सगळं माहित आहे. येतं तुम्हाला ना सांग. त्याच्यात? अं? त्याच्यात येतं ना सगळं? हो, येतं, म्हणूनच सांगते, बोलू नका मग. हा हा हा. हा, मग मी शेअर करते ताई हे. हा, पण अजून एक मला ते अक्कलकोटचा आहे ना अनुभव, हा पूर्ण सांग. नव्हता मी केलेला. तो हा सांग. अर्धवट केलेला. हा, सांगा सांगा. तर नाही का, बाळाप्पाचा वाडा आहे ना, हम्म. तर तिथं आम्ही दर्शनाला गेलेलो. इकडून म्हणजे स्वामींचं दर्शन घेऊन तिकडं गेलेलो आम्ही. अच्छा अच्छा. हा हा. तर तिथं म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं ना, मग रिक्षा करून गेलेलो, नाही का. मग ते रिक्षावाल्यांनी आम्हाला सगळं तिथले दाखवलं. हा. तिथं बरोबर नव्हता तो रिक्षावाला. हो, मग नक्कीच आहे, त्यांना माहिती असतं ना सगळं. त्यांना माहिती असतं. तर हम्म मी बाळाप्पाच्या वाड्यात गेलो. हम्म. आणि तिथं पहिल्यांदाच कोणतं असतं ते मंदिर बाळाप्पाच्या वाड्यात?
काहीतरी आहे पुढं ठाणं, हा हा पादुका का काहीतरी आहे वाटतं, पण माझं काही त्याच्याकडे लक्षच नव्हतं. हा हा पण असं झालं एक हम्म, की नाही का एक ब्राह्मण काका आले. हा लाल धोती होती त्यांची आणि गळ्यात लालच असं उपरणं होतं. अरे वा. हा हो, आणि जानवं होतं गळ्यात हा आणि भली मोठी ढेर होती बरं का. हा तर मी काय म्हणते मनात, बाई हे ब्राह्मण लोकांची तर किती मोठी ढेर असते बाई, स्वामींसारखीच आहे ढेरी ब्राह्मण काकांची. तर अं, मग तिथं 2-3 ब्राह्मण होते, पण ते असे बिना असे दुपट्ट्याचे होते हा आणि हा गळ्यात गाणं होतं 2-3. तर मग ते तिकडून तसे गेले. हा दोन पायऱ्या आहेत, एक इकडून आणि एक तिकडून अशा. तर हा मी हा पहिल्या पायरीने वर हा चढत होते आणि तेवढ्यात ते तिकडनं आले हम्म, आणि त्यांनी काय केलं, माझ्याकडे नाही का दक्षिणा मागितली. हा 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 तर ते असं म्हणजे गालातले गालात हसले, म्हणले दक्षिणा द्या, 100 रुपये दक्षिणा द्या. हा 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 तर म्हणजे डायरेक्ट 100 रुपये कसे काय मागितले, 10, 20, 30 असं काहीच नाही, हा डायरेक्ट हा 100 मागितले. तर हा माझ्याकडे अक्षरशः ना म्हणजे 10च्या 20च्या नोटाच नव्हत्या अहो. अय्या, हो, बरोबर 100च होते. 100च्या नोटा होत्या आणि 500च्या नोटा होत्या. बापरे. हो, आणि त्यांनी असं हात केला हा दक्षिणा द्या म्हणून. तर मग मला नाही का ते सातारकर ताईंचा अनुभव आहे, हो 10 रुपये दक्षिणा द्यायच्या त्या हो 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 स्वामींना. मग ते बर. माझ्या डोक्यात क्लिक झालं. म्हणलं हे मला तर वाटतं हे स्वामीचे, कारण स्वामींसारखी ढेर त्यांची हा आणि उंच, खूप उंच असे. अय्या. हा हा हो, हा उंच खूप. आणि बोलले नाही काय, फक्त माझ्या संग हसले. हा मला म्हणले की दक्षिणा द्या. अरे बापरे. दक्षिणा द्या 100 रुपये. हा. हा 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 तर मग मी दिली दक्षिणा त्यांना. आता हम्म. 10-20 रुपये असे नव्हतेच ना, तर मग त्यांना कसं काय माहिती की हिच्याकडे नाही का 100च्याच नोट आहे, हो 100चे हो कशी मागायची. बरोबर. कमाल मग आहे, कमाल आहे. मी काढून दिली मग 100ची नोट. तर मग म्हणलं जाऊन दे, असं पण आपण एका टायमाचं खाल्लं तर 200-250 रुपये जातात हॉटेलमध्ये नाही जात. का. हो हो. ब्राह्मणाला दिलं तर चांगलंच असतं, ते दानतर्री होतं नाही का. मग मी देऊन टाकली. हा, आणि मग मी पाया पडले त्यांच्या हा. आणि त्यांनी नाही का माझ्या डोक्यावरती हात ठेवला. म्हणलं बाळा तुझं सगळं छान होईल. अरे वा, हो किती छान होते. हो. हो ते आणि असं छान होते सगळं. मग तिथनं गेलो. तर हम्म. मी नाही का स्वामींसाठी गल्ल्यात पैसे टाकलेले होते ना. हा 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 तर मी म्हणजे स्वामींना सांगते जेवढे काही सासर ना तेवढे मी नाही का अन्नदान करेन तुमच्या क्षेत्रात, तिथं आणून देईन म्हणून नाही का अरे पैसे. वा. हा 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 हो, मग 800-900 रुपये होते असे साचलेले. हम्म. आणि मग अन्नक्षेत्रामध्ये गेलो तिथं. तर ह्यांना मी म्हणलं की हम्म आपण नाही का स्वामींची तिथं नाही का हम्म प्रसाद घेऊ आणि नंतरच मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर हा इतकी भयानक गर्दी होती, 1-1:30 वाजले होते नेमकं नाही का, हा जेवणाचा टायमिंग सगळ्यांचा झालेला. इतकी गर्दी, लय गर्दी. हो हो तर हो मग मी म्हणलं आपण आहे ना पैसे आणलेले आहेत ना ते दानपेटीत टाकू. तर हा मग पैसे पण नेमकं गाडीत ठेवलेलं मी अरे पाठीमागच्या डिकीत. आणि मग परत मी तिथपर्यंत परत गेले लांब, तेवढे पैसे घेऊन आले. हा तोपर्यंत तिथं थांबलेले. मग काय केलं, हा मी आहे ना मग ते पैसे आणले आणि मग दिले त्यांना नाही का. तिथं हम्म. असतात ना काउंटरवरती ते लोक हो हो क्षेत्रामध्ये, हा तिथं असतात दोघंजण. तर मग हा दिले त्यांना. मग त्यांनी एक एक रुपया सुद्धा त्यांनी मोजला, नोटला हो. नोट मोजली, सगळं ते मांडून ठेवतात असं, किती पैसे काय असं सगळं अरे मांडून वा. ठेवतात. हा हो. आणि मग त्यांना म्हणलं अहो आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे पण खूपच गर्दी आहे, तर आम्हाला सोडा ना. हा हा इकडून मागच्या दाराने नाही का. तर हा म्हणले हा अहो ताई नाही जमत, असं नाही सोडता येत आम्हाला, हा आम्हाला परवानगी नाही तशी. हा 2-3 वेळा नाही का असं रिक्वेस्ट केलं की हा सोडा ना प्लीज, सोडा ना, आमच्याकडे लहान मुलं पण आहेत. हा तर हा म्हणलं नाही ताई नाही, आम्ही नाही सोडू शकत. तर मग हम्म मी मनात म्हणलं स्वामी हम्म आता तुम्ही आम्हाला असंच उपाशी पाठवणार का बिना अन्नाचं. हा असे बोलले मी. आणि तेवढ्यात नाही का आम्ही माघारी फिरायचो जायला. तर मग तेवढ्यात तो माणूस म्हणला अहो ताई हा. जावा तुम्ही, मी सांगतो त्या माणसाला, अरे जावा वा. तुम्ही. हो म्हणजे स्वामी कसे पटकन धावून येतात बघा ताई. हो. बघा ना, आता समजा आता नसतोच तिथं जेवलं तर मग आम्ही हॉटेलमध्येच गेलो असतो ना जेवायला बरोबर कुठेतरी, नाही का बरोबर नाही. खरंय. स्वामींना म्हणलं तुमची इच्छा नाही का आम्हाला
अन्नछत्रामध्ये द्यायची. एवढंच मी मनात बोलले, कोणाला सांगितलं नाही. तेवढ्यात तो बघ, माणूस नाही का मग, हो ताई इकडे ना, हो ताई इकडे ना, मी बापरे. सांगते त्या माणसाला. आणि बाप. मग आम्हाला सांगितलं तिकडून मागच्या दाराने अय्या. तिकडून तसंच गेलो. हो. बघा, ही स्वामींचीच इच्छा असते ताई सगळी, बाकी हो ना. काही नाही. पण इतकं तुम्ही म्हणजे सेवा मला पण एवढा. भरपूर करता ना ताई? हो. काय काय करता ताई तुम्ही सेवा? सेवा हो, मला म्हणजे वाचताच येत नाही ना, तर मग आपले जपमाळ वगैरेच असते आणि ही स्वामींचं नाही का अभिषेक वगैरे घालते मी. म्हणजे सगळ्या देवांना मी अभिषेक असतो माझा. तर हम्म. एकाला जर घालायचं तर मग सगळ्यांनाच घालायचं नाही का. आता दही दूध असतं आपल्याकडं. हो 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 तर हो. एकाला ठेवायचं आणि एकाला तसं. मग मी सगळ्या देवांना अभिषेक घालीत असते. रोज? प्रत्येक देवांची रोज 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 असते. बापरे, एवढा वेळ मिळतो तुम्हाला? हो, 2-2.5 तास लागतात की मला. ओरडतात घरातली लोक. पण त्यांच्याकडे मी कानाडोळा करते. मी आपली लवकर उठते. हा हा. त्याच्यासाठी लवकर उठायचं आपण आपलं नाही का. अगदी झाडू बरोबर आहे. फरशी. हो, झाडू फरशी करायची. परत हम्म. रांगोळ्या काढायच्या. तुळशी हम्म. पुढं दारात. अरे वा. हो, किती बरेच मला छान वाटत देवापुढं. असेल ना ताई? हो, मला मजेत. अहो ताई काय सांगायचं, मला आहे ना ते नाही ना केलं की मला चैनच नाही पडत आहे. हो असं ना. काहीतरी असं हरवल्यागतच वाटतंय. तुम्ही मला खरंच ओरडतात, तू सारखीच देव करते, देव करते आणि 2-2, 3-3 तास बसते देवापुढं. मग आता मला आवडते, त्याला काय करणार ना. आता मी हं. थोडं करते, ते स्वामी करून घेतात ना माझ्याकडून. अगदी अगदी, आहे का किती नाही. सुंदर सुंदर. खूप मग ते छान मिस्टर आहे. ओरडतात नाही का, तुझं उठलं की हं. तुला खाण्यापिण्याचं काय नसतं पडलेलं. नुसतं जाती आणि देवापुढं जाती. उठते की आंघोळ करते की देवापुढं जाती. म्हणलं तर स्वामी मला तिकडेच बोलवतात, इकडे किचन पुढे बोलवतच नाही. नाही, आणि लवकर कसं उठून त्यांचं पण खाण्यापिण्याचं वेळेवर करायचं. नाही करते मी, पण हे लवकर खातच नाही ना, त्याच्यामुळे मग मी तिकडच माझं हा लक्ष हा. असतं. बरोबर. हा माझी देवपूजा वगैरे झाली की मी करून देते. कधी कधी देवपूजेच्या आधी करून देते नाश्त्याला त्यांना. हा नाहीतर मग लाडू वगैरे बनवून ठेवते एकदम. हा. ते पण छान. हो, सकाळचं मग नाश्ता करतात ते हा. आणि जातात. मस्त मस्त. छान. सुंदर अनुभव. मी शेअर करू आणि ते? अहो आणि ह्याचा पण आहे अनुभव मला नाही का. हं. गिरनारला गेलेले. कुठे? गिरनारला. हो 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 हो. तिथला काय आला ताई अनुभव? तिथं ना म्हणजे आम्ही गिरनार म्हणजे माझे ते इतके खूप गुडघे दुखत होते ना ताई, काय सांगू. ते हो ना. गुडघे दुखत होते. मला पण म्हणजे अचानकच बोलवणं आलं नाही का. हा हा हा. तिकडे दत्त महाराजांचं हा 1 वर्षभर नाही का आधी मी तो व्हिडिओ बघत होते गिरनारचा. हा. तर मी मनात म्हणलं, दत्त महाराज मी बघते व्हिडिओ, पण मला कधी बोलावसन तुम्ही नाही का तिकडं. हम्म. व्हिडिओ मध्ये तर खूप अवघड दिसते ते डोंगर, किती मोठे डोंगर आहेत. खाली उतरायचं, वर चढायचं, माझ्यात तर शक्यच नाही होणार. हा. त्याच्या पुढच्या वर्षी ना नाही का मला आमच्या केंद्रामधूनच एका बाईने फोन केला की यायचं का गिरनारला म्हणून. अरे वा. गुजरातमध्ये ट्रिप चाललेली आहे. हा हा हा. म्हणलं चालेल, येते म्हणलं मी. आता इच्छा असेल त्यांची तर नाही का. बरोबर बरोबर. आणि आणि मग 12,000 रुपये भरले हा ट्रिप. आणि मग गेलो तिकडं. मग आंधी ह्याला कुबीर आहे ना, हा कुबीरला तिकडं जाऊन आलो. आणि मग नंतर हा. ह्याला गेलो, गिरनारला गेलो आम्ही. अच्छा. हा आणि मग गिरनारला गेलो. हा तर मी अर्ध्या वाटत गेलो. हा आणि काय झालं ताई बर का, मी बसले म्हणजे थोडस असं जाणवायला लागलं ना, ऊन जाणवायला लागलं, मग पाणी प्यायला बसले. हा मी पाणी पिते आणि एक बाई आली हा. आणि मला म्हणली, ताई धरा ही तुम्हाला पाण्याची बॉटल. म्हणलं अहो मी अय्या. पाणी पिते की. हो, मी हा पिते म्हणलं, पाणी आहे माझ्याकडे शिल्लक. हा. नाही म्हणलं, तरी पण धरा ही बॉटल तुमची, तुम्हाला धरा बापरे. म्हणलं. किती. तुम्हाला तहान लागन पुढे गेल्यावरती. हम्म. आणि माझ्या नाही का डोक्यात कॅप होती. मी पाणी पित होते, तर मग घेतली मी ती. म्हणलं जाऊन द्या, तर बिचारी देते तर घ्यावं आपलं नाही हा का. हा हा. आणि हातात पर्स पण होती, जड होतं माझ्याकडं, खूप मोठी पर्स होती एक. म्हणजे पैशाचे पण होते ना का, चिल्लर वगैरे आपलं हो. दान करायसाठी मी जवळच ठेवलेलं होतं. आणि ते जड वज बरोबर. होतं आणि त्यात ह्या 2 बाटल्या. आणि अरे एवढा बापरे. डोंगर चढायचा. तर मला आमच्या ग्रुप मधल्या बाया म्हणतात, केवढी मोठी बॅग घेतली, एक तर पायी धड नाही चांगले आणि एवढं वजन घेऊन चालायचं सोपं आहे का म्हणले. हा. आणि माझं नामस्मरण सारखं श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त अरे बापरे. असं.
मग ते हा, बाईने मला पाणी दिलं आणि मग मी नाही का हा, खाली दर्शन वगैरे घेतलं आणि मग आले खाली तर नाही का हम्म, दर्शन घेऊन खालीच थोडेसे एक 25-30 पायऱ्या उतरल्या असेल तर हम्म. एवढं पिवळं जरत नाही का फुलपाखरू असं माझ्या गालापासून असं स्पर्श करून गेलं. वा. मी हो पिवळं नाही का झेंडूचं एक ऑरेंज हो, असतं आणि एक पिवळं हो, असतं हो. झेंडूचं फुल तसं पिवळ्या कलरचं फुलपाखरू. बापरे, तो बघा मला किती छान. हो असं स्पर्श करून गेलो गालापासून. मी असं एकदम पाठीमागे गेलो. म्हणलं असं काय झालं? दत्त तर एकदम महाराज. पिवळं फुलपाखरू आलं अहो. अय्या, हो किती आणि मग छान. नंतर मग जेवण वगैरे केलं खाली दर्शन करून आल्यावर जेवण असतं ना मग हा, जेवण वगैरे केलं तिथं थोडा वेळ बसलो तिथं हा, आणि मग परत जायला लागलो ना हा. तर मग एक काय झालं मधमाशी आली आणि ती मला आहे ना गोल हम्म. गोल 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 माझ्याच भोवती प्रदक्षिणा घालीत होती ती. आई गं. हो हो. आणि भली मोठी होती ती मधमाशी. मी अरे म्हणायची चावायची बापरे मला ही आणि गोल गोलच फिरते बरंच लांब गोल 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 फिरायला लागली. बापरे. आणि मग तर पुढं वरती आलो ना असे जरा मोठे दगड आहेत ना हा, हा. असे तर मग तिथं मी काय केलं मग खाली बसले. हम्म, म्हणलं ती जाईन निघून तर हम्म. मग गेली ती निघून मी खाली बसल्याच्या नंतर आणि ती अच्छा. हो पूर्ण अशी गोल गोलच गोल गोलच फिरायची. बापरे. हो मला तर आश्चर्यच वाटलं म्हणलं असं हम्म. कसं काय? बघा ना, नवलच आहे. हो आणि एक बाई तर नाही का अशी तिकडचीच होती गुजरात मधली वाटतं. हम्म. आणि तिला आहे ना चक्कर का काय आली काय माहित का बीपी लो झाला ती घामाघूम झाली होती तिथं एवढ्या उन्हात आडवी पडली. तिला बापरे. पाणी पाजत्यात हे करत्यात हवा घालत्यात तिला हम्म. काही सुधरणाची पूर्ण अशी लो झालेली ती. अरे, 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 अरे. हो आणि हम्म. अशी डबल हाडाची होती जराशी. हम्म. मग तिला तो त्रास झाला चालली होती दर्शनासाठी पण ते मधीच तिला काय झालं काय माहिती. ते ना रात्रीच चढायला पाहिजे ते तिथे. हो आणि ऊन किती असतं. आम्ही रात्रीतच चढलो होतो आणि मग पहाटेपर्यंत उतरून जातो आपण. हो आम्ही उन्हात म्हणजे काहीतरी आम्ही 8-8:30ला नाही का आमचा ह्याला नंबर आला होता ते रोबोला अच्छा, तुम्ही रोपवेने गेले? रोपेने गेले आणि अच्छा. तिथून पुढे मी चालत गेलो आम्ही. ते पण भरपूर आहे पण ते चालणं पण. हो भरपूर आहे ते तिथनं पण चालणं. हो, ते हो. कसं आहे, एकदमच खाली उतरायचं परत वर चढायचं शेवटच्या टप्प्यात तर कसला भारी आहे बापरे. सुंदर सुंदर आहे एकदम. असं हवा जर आली तर इकडं इकडं असं माणूस हो, झोपते. हो, हो. आणि तिथं एका ठिकाणी ते एवढे असे नाही का असं बोगद्यासारखं तर तिथून एवढं थंड एसी सारखी हवा येते ना हो, 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 नुसता हो. एसीच लागलाय अशी खालून हवा वर येते हो ना, वरती. किती छान आहे ते. हो लय छान मला तर इतकं आनंद वाटला ना पण म्हणलं बघा एवढा गुडघ्याचा त्रास तरी तुम्ही जाऊन आल्या. हो पण मी बेल्ट घातलं होतं म्हणून मला काय जाणवलं नाही. अच्छा, अच्छा. हो आणि आमच्याच एक बाई होती ना तर तिचे म्हणजे चालून चालून ना शिरावर शिर चढली ना एवढा गुडघा दुखत होत ना प्रचंड आणि लय मग गुडघा येताना पण रोपवेने आलात? नाही हा येताना पण आलं रोपेनेच. अच्छा, हा. मग तिथे प्रसाद घेतला ना पण? हो प्रसाद घेतला. जेवण असतं बघा तिथे. हो जेवण असतं भारी असतं गोव्यामध्ये बघा ते. हो, हो. आणि इतकं थंडगार आहे ना तिथं फॅन नाही काय नाही पण लय छान गार आहे आहे, तिथं. किती छान आहे तिथे. हो आणि तिथं आमुष्याला का काहीतरी नाही का ते हे होतं ना अग्निकुंड तर ते दत्त महाराजांचं ते तयार होतं त्या अग्नीमध्ये. सोमवारी असतं. सोमवारचं असतं का? हा तर आम्ही गेलेलो ना तर हा आम्ही त्या धुणीमध्ये आम्हाला दत्त महाराजांचं झालं ना दर्शन. तर ते तिथले ते महाराज होते तर ते म्हणले आमुष्याला असतं ते अग्निकुंड. हा सोमवारी पण असतं अमावस्येला पण असतं आणि त्या अग्नीमधनं डायरेक्ट असं आपोआप ते मंत्र्यांनीच पेटतं ते. हो हो मंत्र्यांनी आपोआप पेटतं आणि त्याच्यात बरोबर दत्त महाराजांचं दर्शन होतं. खूप लय छान वाटलं मी तर मला तर वाटलं नव्हतं नाही का मी एवढं गिरनार चढण म्हणून. बघा ना, सारखं स्वामींची इच्छा असेल ना तर काही होऊ शकतं. हो खूप छान. दत्त महाराजांच्या इथे जाऊन आल्यात. किती हो भाग्यवान आहात तुम्ही. आणि परत मग इकडं आलो बरं का आम्ही काय ते महादेवाचं एक मंदिर आहे
सोरटी सोमनाथ तिकडे. हा, सोरटी सोमनाथला आलो ना. हा. तर तिथं हम्म, नाही का म्हणजे दर्शन वगैरे झालं आमचं. हम्म, आणि मग बाहेर पडतो ना, हम्म. बाहेर पडतो ना त्या गेटनी, परत आतमध्ये नाही पाठवत त्या गेटनी. बरोबर. हो. तर मग आमच्या ग्रुप मधली एक बाई होती ना, तर मग ती स्वामी सेवेमधली नव्हती. अच्छा अच्छा. तर हा हा, ती अशीच आलेली आमच्या सोबत. हा तर हा. मग ती काय केलं, ती बाहेर पडली आणि परत आतमध्ये आली. तर अरे. मग तिला आहे ना, तिथं ते बसलेले असतात ना, हे हम्म. वॉचमॅन वगैरे हा तिथले. हा. तर त्या बाईला आहे ना, वा. 1-1.5 तास आहे ना हम्म. तिथं बसूनच ठेवली. अय्या. हो. आणि मी पण म्हणजे बाहेर गेलं, मला अचानक कोणीतरी सांगितलं नाही का तिथला प्रसाद घ्यायचा असतो. हा तर ते हा प्रसाद नेमका आतमध्ये असतो त्या गेटच्या तिथं. हा. आणि बर. मग ते मी विचारलं त्या वॉचमॅनला, तर प्लीज मला जाऊ द्या ना, नुसता प्रसाद घ्यायचा आहे. तर तो हा जाऊनच द्याना, आणि तेवढ्यात काहीतरी गोंधळ झाला तिथं. हा. आणि तो गेला तिकडे निघून, आणि मी गपकेने गेले आतमध्ये आणि प्रसाद घेऊन आले. तर त्या बाईला आहे ना 2 तास बसवून ठेवली होती तिथं, आणि मी हो. निघून पण आले बाहेर. असं आणि मग तिरुपतीला पण तसंच आहे बरं का. हा तिरुपतीला पण गेलं ना, हा तिथे पण तसंच आहे. हो का. एकदा बाहेर गेलं की परत तिकडे येता येत नाही त्यांच्या दर्शनाला. आणि मग तेच दर्शन झालं. मग ती बाईला मग 2 तास ठेवूनच ठेवली. ती एक लेडीज होती ना, ती सोडूनच ती लय बोलायला लागली त्यांच्या भाषेत, त्या गुजराती. हा म्हणजे हा. असं नाही का, तसं नाही का. मग ती बाई ना शांतच बसली, म्हणले जावा सोडं ना, तवा सोडं. पण त्यासाठी मग आम्ही 2 तास रखडलो ना पुढे जायला. अरे 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 अरे. हो. लय बावळट आहेत ते लोक खरं. मग पण आता त्याला प्रसाद बावळट घ्यायला नाही. माणूस जातच आहे ना. नाही नाही, बावळट एवढा नाही लांब म्हणत आलं त्याला. तर. बावळट नाही म्हणत. नियम ते नियम असतात ताई. हो. पण हा. सोडून द्यायचं नव्हतं. एकीसाठी एखादं 2 माणसं असते ठीक आहे, पण एवढा ग्रुप अख्खा तिच्यासाठी थांबला ना मग. हा, पण ते कसं मग असं एकाला सोडलं ना, मग ती सवय लागून जाते ना. हो. पुढच्या ठिकाणी पण माणूस मग नियम तोडतच, असं होतं आणि ते. मग तिथून आहे ना, मग आम्ही जुनं आहे ना ते त्यांचं ठाण सोरटी सोमनाथचं जुनं. हा हा हा. तर मग तिथं आम्ही आलो दर्शनाला. तर मग पार रोड पासूनच नाही का लाईनीला लागलेलो आम्ही. हा हा. गर्दी होती भरपूर. मग असं आम्ही चालत चालत आलो. खूपच हम्म लांब आहे ते पण आतमध्ये यायचं म्हणलं तरी. हम्म. मग आणि नेमकं नाही का, ग्रुप मध्ये माझाच नंबर पुढं होता बरं का पहिलाच. आणि अच्छा. माझी आमच्या ग्रुप मधली एक बाई होती माझ्यासोबत. हा. मग माझाच पहिला नंबर होता. आणि मग मी दरवाजापाशी फक्त 2च पुढं होती लोक. आणि मग हम्म. माझा 3रा नंबर होता. तेवढ्यात एक आहे ना म्हातारी, आणि म्हातारा आला बरं का. हम्म. व्हाईट कपड्याचीच होती हो. म्हातारी. हो, 80-90 वर्षाची असेल. बापरे. आणि हो, आणि तिचा मुलगा होता. मी विचारलं, म्हणलं तुम्ही कोण आहे? तर म्हणले ही आई आहे माझी आणि मी मुलगा आहे. तर हो. त्या माणसाचं पण खूप वय होतं, म्हणजे 70-75 तरी वय असणच आहे ते मुलाचं पण. बापरे आणि बापरे. हायटेड होती खूप, उंचच अशी. हा हा तर मी म्हणलं आजी तुम्ही कशाला आल्या हो एवढ्या लांब? हा. किती लांब आल्यात म्हणलं तुम्ही, आणि तुम्हाला चालता तर येईन का? आणि हम्म. अशी उंच धडक होती ती आजी, आणि गोरी पान अक्षर होते. आणि एकदम असं वाटतच नाही की ती म्हातारी आहे म्हणून. असं तेज हो. होतं तिच्या अरे वा. चेहऱ्यावरती. हा हा. आणि मला म्हणत होती, मला वाटलं नाही का पलीकडे अभिषेक चाललाय, तर त्यांना अभिषेक करायचा असेल. त्यांच्या हातात पिशवी होती, कारण पलीकडे अभिषेक करते लाईनीच्या पलीकडं. तर ती मला म्हणत होती गुजरात मध्ये की मला तिकडे जायचं. मला काही कळा नसते ती भाषा. आणि मग तिचाच मुलगा म्हणला, अहो आम्हाला आहे ना दर्शन घ्यायचंय, हम्म. आम्हाला प्लीज नंबर द्या ना मध्ये. हा तर मी म्हणलं असं कसं काय बरं नाही का. हा. अचानकच ती आली, आणि मग मी घेतलं. मग त्यांना पुढं म्हणलं या आजी वयस्कर आमच्या होते ना. लाईनीत. हा. हो. आणि मग त्यांना मग विचारपूस केली कुठलं काय. तर म्हणले आम्ही ना का औरंगाबादचे तिकडचे. म्हणले की हा. तिकडून आलो दर्शनाला, म्हणजे शेवटची माझी इच्छा आहे की नाही दर्शन घ्यावं म्हणून. अच्छा. अरे बापरे. हा. शेवटची हो, शेवटची इच्छा आहे मग दर्शन घ्यावं म्हणून. मग म्हणलं आता तुम्ही इथून कुठे जाणार हो आजी? तर हम्म. मग म्हणले की आम्ही नाही का गिरनारला जाणार आहे. अरे बापरे. म्हणलं हो. म्हणलं आजी कसं काय तुम्ही गिरनारला जाणार? म्हणलं तिथं कसलं भयानक आहे म्हणलं ते.
चांगल्या हो, माणसाला पण सोडवत नाहीये. आणि बरोबर. तुम्ही कसं जाणार नाही का? हा. आणि मग मी काय केलं, हम्म. म्हणलं धन्य आहे आजी तुमची. मग मी ना हम्म. त्यांच्या पाया पडले. अरे वा, हो. असं आणि करायचं. हा. मग हो. आणि मग त्यांनी ना माझ्या डोक्यात हात ठेवला. म्हणले बेटा तुझं भलं होईल बरं का. आई ग. मला हो, लाईनीत घेतल्याबद्दल. अरे वा. मग मी म्हणलं मला आशीर्वाद द्या आजी चांगला बरं का. मी तुमच्या दर्शन घेते. हा. आणि मग सोडलं त्यांना आतमध्ये. हम्म. आणि मग ते आजी असल्यामुळे ना त्यांना एका लाईनीत सोडलं आणि आम्हाला दुसऱ्या लाईनीत सोडलं. मग अच्छा, ते वयस्कर दर्शन लोकांची वेगळी लाईन असेल. म्हणजे हा त्यांची वयस्कर माणसांची वेगळी लाईन होती. पण ते हम्म. एकट्याच होत्या, बाकी नव्हतं कोणी वयस्कर. ते अच्छा. एकट्याच होत्या. हा हा. हो. आणि सफेद साडी घातलेली अशी मारवाडी पदर घातलेला डोक्यावरती. अरे वा. हा हा. हम्म. मी म्हणलं कोणी ना हे शंकर पार्वतीचंच मला तर नाही का अवतार यांचा. इतकं म्हणजे तेच होतं त्या आजींच्या चेहऱ्यावरती. म्हणजे बापरे. एकदम हो, वाटतच नाही की ती म्हणजे म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर बी नाही का सुरकुत्या पडत्यात. हो हो हो, तसं तसं काहीच काहीच नाही. नव्हतं. एकदम हो, असा प्लेन चेहरा एकदम. फक्त त्या केस पिकलेले त्यांचे आणि असे टवटवीत चेहरा एकदम. वा, हा. किती छान वाटत मी तर असेल. तुम्ही ते मला वर्णन करतायत तर हो आमच्या हो. डोळ्यापुढे येतंय सगळं. आणि मी तर म्हणलं कुणी नाही मला शंकर पार्वतीचं दर्शन दिले बाकी सगळं सोडलं. आणि मग नंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून आहे ना वर जायला एक रस्ता आहे. वर हम्म. गॅलरी वरती जायला रस्ता आहे. हा. तिथून मी पटकन गेले. म्हणलं आजी दिसते ना बरं का इथं कुठं. तू ते गुडूपच झालं काय दिसेनाच आहे तिथं. परत मी वरून खाली आले तर कुठं दिसेनाच आहे. आता तेवढा एरिया मोठा आहे असा. हा हा हा. असं मोठं आहे पण ते कुठंच नाही दिसलं मला. बघा. हो. काहीतरी तुमचं भाग्य ताई, एवढं सगळं तीर्थक्षेत्र झालंय. हो. आणि तिथूनच मी नाही का मग मला महादेवाची पिंड नव्हती ना तर मी ह्याला त्याला असे सांगायचे ना तर ती हम्म. पिंडच नाही यायची. माझ्याकडे होती पिंड पण ती हम्म. नागाची होती ना तर मग हम्म. चालत नाही स्वामी म्हणतात ना ती नागाची पिंड. मग माझी इच्छा होती ना का हम्म. महादेवाची पिंड आणायची अशी म्हणजे तीर्थक्षेत्रावरूनच आणायची अशी इच्छा हा होती हा माझी. हा हा हा. मी तिथनच घेतली मग ती महादेवाची पिंड अरे अशी वा. जड जड. आणि मग पुढे तिथे समुद्रावर गेले नाही का? तर समुद्रावर तर भरपूर अशा पिंडे पिंडे, कुठे कुठे पिंडे आहेत. हो, समुद्रावर गेलो ना तिथं. मग तिथे तिथं तुम्हाला, नव्हतं. तिथे हो का? महादेवाचे लिंग दिसले का? पिंड. नाही नाही तिथं नाही दिसले. हा, मग तुम्ही दुसऱ्या साईडला गेले असाल. तिकडे तर ठिकठिकाणी आपोआप निर्माण झालेले आहेत पिंड. हो का? नाही तिथं नव्हतं असं म्हणजे वाळवंटच होतं. अच्छा आणि उंट वगैरे असे फेऱ्या मारायचे असे लोकांना नाही का. अच्छा अच्छा. हा हा. खूप खूप छान, खूप खूप असं छान. आणि इतकं म्हणजे ऊन होतं ना की हम्म. असं नको वाटायचं जायला समुद्रापाशी. ते एकतर समुद्राच्या पण गरम लाटा असते ते. हो, वाफा येतात. हा. हम्म. खूप छान लय खूप ताई. छान वाटलं मला ते. मस्त मस्त अनुभव. विठ्ठल करते हा ताई. हो. हा, श्री स्वामी अजून समर्थ. पण आहेत माझ्याकडे भरपूर हो, अनुभव आहेत सांगा, ताई. फोन करत जा तसा. हा. हो. हा, श्री हो स्वामी असं ना. समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ.